नाहीतर खुर्च्या खाली करा, नाहीतर खुर्च्या खाली करा. कामगार कुटुंबाला उद्ध्वस्त करणार रतन हल्ला कामगार कुटुंबाला उद्ध्वस्त करणारे धुमाळ मॅनेजमेंट हल्ला कामगारांच्या पसंतीची यांची मागणी केलीच पाहिजे. कमी केलेल्या कामगारांचा घेतलाच पाहिजे. CITU जिंदाबाद, कामगार मंत्री कामगार मंत्री नाशिक जिल्ह्यातील धुमाळ इंडस्ट्रीज, रोठे RD कंपनी, इन्फ्युलिम कंपनी या कंपनीतील कामगारांचा कुटुंबियासह मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढण्यात आलेला आहे. गेल्या अनेक वर्षापासून या कंपनीतील वाद प्रलंबित आहेत. इन्फ्युलिम कंपनीमध्ये 4 महिन्याचं वेतन अद्याप झालेलं नाही आहे. कामगारांची उपासमार होते, कुटुंबियाची उपासमार होते. वेळोवेळी कंपनीच्या मॅनेजमेंटशी चर्चा केली, फक्त आश्वासनं दिली जातात आणि सरकार मात्र याच्याबद्दल काही करत नाही आहे. धुमाळ इंडस्ट्रीचा विषय गेल्या 1.5-2 वर्षापासून चालू आहे. कामगारांना कामावरून कमी करण्यात आलेलं आहे. त्याचबरोबर जे युनियनमध्ये नाही आहेत अशा कामगारांना पगारवाढ दिली, परंतु युनियनच्या सभासद असलेल्या कामगारांना पगारवाढ दिलेली नाही आहे. कायदेशीर नोटीस देऊन संप चालू आहे. मालक सरकारला किंमत देत नाही आहे. कामगार उपायुक्तांच्या बैठकीमध्ये येत नाही आहेत, कुठलाही तोडगा निघत नाही आणि कामगारावरचा अन्याय चालू आहे, शोषण चालू आहे. गेले 20-25 वर्षे हे कामगार काम करतात आहे. एका कंपनीच्या अनेक कंपन्या झाल्या, मालकांनी प्रचंड पैसे कमवले, परंतु या कामगारांना मात्र वेतनवाढ दिली जात नाही आहे. रोठे RD कंपनीमध्ये 160 कामगार, ज्याच्यामध्ये ITI केलेले, डिप्लोमा केलेले इंजिनियर कामगार आहेत, त्यांना कंपनीच्या सेवेमध्ये घेण्याच्या ऐवजी ठेकेदारी पद्धतीनं राबवून घेतलं जातं आहे. इंजिनियर कामगार आता कंपनीत कायम होऊ शकत नाही आहे, ठेकेदाराकडे तो काम करतो आहे. 8-10 वर्ष काम करूनसुद्धा त्यांना कायम केलेलं नाही आहे. आणि ह्याही कामगारांना युनियन केली म्हणून कामावरून कमी केलं, 30 कामगारांना कमी केलं आणि त्यावेळेसपासून तिथे संघर्ष सुरू आहे. कामगार मंत्र्यांनी आदेश दिला की सगळ्या कामगारांना कामावर घ्या, या कंपनीची तपासणी करा आणि त्याचबरोबर कामगारांचे प्रश्न सोडवा. आदेश देऊनसुद्धा कंपनीची मॅनेजमेंट ऐकत नाही आहे. संबंध मालक लोक माजल्याप्रमाणे वागतात आहे. कामगारांना काही किंमत देत नाही आहेत. किमान वेतन कायद्याची अंमलबजावणी होत नाही आहे. ESI प्रॉव्हिडंट फंड कंत्राटी कामगारांना दिला जात नाही. या देशामध्ये कायद्याचं राज्य आहे की नाही अशी परिस्थिती आहे. कामगारांचे कायदे सारखे पायदळी तोडवले जातात आहे. अशा वेळेला कामगारांनी करायचं काय? कामगार उपायुक्ताकडे गेलं तिथे प्रश्न सुटत नाही, जिल्हाधिकाऱ्यांकडे गेलं त्यांच्याकडे प्रश्न सुटत नाही, कामगार मंत्र्याकडे गेलं प्रश्न सुटत नाही आहे. संबंध कामगार वर्गाला या मोदी सरकारने, फडणवीस सरकारने वाऱ्यावर सोडून दिलेलं आहे आणि म्हणून आज जिल्हाधिकारी कार्यालयावर हा कुटुंबासह मोर्चा आलेला आहे. आम्हाला जिल्हाधिकाऱ्यांना सांगायचं आहे की त्याने वेळ काढला पाहिजे. या महाराष्ट्रामध्ये, देशामध्ये संपत्ती निर्माण करणारा कामगार आहे, त्यांच्यावर अन्याय ठेवून या देशाची प्रगती नाही होऊ शकत, विकास नाही होऊ शकत आहे. आमची साधी मागणी आहे, किमान वेतन कायद्याची अंमलबजावणी करा, कंत्राटी पद्धत बंद करा, किमान 30,000 रुपये वेतन द्या, ESI प्रॉव्हिडंट फंड ग्रॅच्युटी लागू करा आणि कामगारांना नोकऱ्या कायम द्या. किती वर्ष तुम्ही कंत्राटी कामगारांना राबवून घेणार आहात? 5 वर्ष, 10-10 वर्षापासून लोक काम करतात आहे, परंतु त्यांना कायम केलं जात नाही आहे. मग हा देश काय फक्त मालक लोकांसाठी आहे का, भांडवलदारांसाठी आहे का? आणि म्हणून आम्ही ह्या हक्कासाठी लढतो आहे. आम्हाला सरकारला सांगायचं आहे, आम्ही न्याय मिळवल्याशिवाय थांबणार नाही आहे. जोपर्यंत कामगारांना न्याय मिळत नाही, CITU थांबणार नाही आहे. उद्या जर मोठा संघर्ष झाला तर इथले मालक वर्ग जबाबदार राहतील, इथलं सरकार जबाबदार राहील. माझं नाव कॉम्रेड सीताराम ठोंबरे. मी महाराष्ट्र CITUचा उपाध्यक्ष, जिल्हा CITUचा अध्यक्ष आहे. खरं म्हणजे आज रोठे इंडस्ट्रीज आणि धुमाळ इंडस्ट्रीच्या कामगारांचा प्रामुख्याने या ठिकाणी मोर्चा आणलेला आहे. धुमाळ इंडस्ट्रीमधले कामगार गेले 1 वर्षापासून युनियन संघटित झालेले आहेत, परंतु या देशामध्ये जो कायदे आहे त्या कायद्याप्रमाणे कामगारांच्या पसंतीच्या युनियनबरोबर व्यवस्थापनाने चर्चा केली पाहिजे, बोललं पाहिजे. परंतु 1 वर्षापेक्षा जास्त वेळ झालेला असतानासुद्धा कामगारांच्या प्रश्नावरती चर्चा करत नाही. त्यांचा थकीत वेतन करायला तो करण्यात आलेला नाही. उलट कामगार सातत्याने मागणी करत असताना 5 प्रमुख कार्यकर्त्यांनी त्यांनी निलंबित केलेले आहे. म्हणून आज आमची मागणी आहे
की त्या कामगाराचा वेतनवाढीचा करार करावा आणि निलंबित केलेल्या कामगारांना कामावर पुरवत घ्यावं आणि ज्या ठिकाणी ते काम करतो त्या ठिकाणी त्यांना काम करायला द्यावं, ही आमच्या कंपनीतली मागणी आहे. दुसरी जी आहे रोटे या कंपनीमध्ये जवळजवळ 5 वर्ष 6 वर्ष 7 वर्ष 10 वर्ष काम करणारे कामगार आहे. त्यांना किमान वेतन मिळत नाही, प्रॉव्हिडंट फंड नाही, ESI नाही किंवा वेतनवाढ मिळत नाही आहे आणि कायमही केल्या जात नाही. म्हणून कामगारांची मागणी आहे की आम्ही आता युनियन केलेली आहेत आणि आमची जी पसंतीची युनियनशी बोलणी करावं, सर्व कामगारांना पुरवत कामावर घ्यावं आणि त्यांचं जे वेतन करार असेल त्यांना कायम करण्याचा प्रश्न असेल ते आपण टप्प्याटप्प्याने पुढे सोडू, ही त्यांच्या कंपनीतली मागणी आहे. परंतु या ठिकाणी कायदा न पाळणारे मॅनेजमेंट आहे. खरं म्हणजे कायदा न पाळणारे, किमान वेतन न देणारे आणि कॉन्ट्रॅक्टमध्ये काम सातत्याने करून घेणारे अशा कंपन्या इथं राहिल्या नाही तरी चालेल, तरी काय फरक पडत नाही आहे. कारण आमच्या इथे नाशिकचे जे कामगार आमची जमीन गेलेली, आमचं पाणी वापरतात, आमचं वीज वापरतात, आम्हाला मात्र गुलामासारखं वागणूक येतात आहे. हे आता यापुढे खपून घेतल्या जाणार नाही, हे या व्यवस्थापनाने लक्षात ठेवलं पाहिजे. आम्ही या ठिकाणी कलेक्टर साहेबांना विनंती करायला आलेलो आहे की तुम्ही या प्रश्नाकडे जातीला लक्ष द्या आणि तर समजा या ठिकाणी तुम्ही लक्ष दिलं नाही आणि कामगार उपाशी पोटीच राहिला आणि त्यावेळेला जर समजा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला तर त्याला जबाबदार त्या दोन्ही कंपनीतलं व्यवस्थापन राहील, ही तुम्ही दखल घेतली पाहिजे आणि या कामगारांचे जे प्रश्न आहे हे तातडीने सोडवावेत अशी विनंती करण्यासाठी आज C2च्या माध्यमातून या ठिकाणी मोर्चा आम्ही घेऊन आलेलो आहे. माझं नाव देविदास आडोळे, C2 जिल्हा सरचिटणीस. आज जो काही जिल्हाधिकारी साहेबांच्यावर मोर्चा आणलेला आहे, हा मोर्चा आणायचं कारण गेल्या 4 महिन्यापासून धुमाळ कामगारांचं आंदोलन सुरू आहे. गेल्या 1 महिन्यापासून रोते कंपनी कामगारांचं आंदोलन सुरू आहे आणि वेळोवेळी कामगार उपायुक्तांना निवेदन दिले जातं आहे, प्रश्न सोडवण्याची मागणी केली जाते आणि कामगारांच्या आणि कामगार कुटुंबियांच्या वतीने न्यायाची अपेक्षा केली जाते. मात्र जे काही या नाशिक जिल्ह्यातले जे काही माजलेले मालक आहेत, या महाराष्ट्रातले या देशातले कामगार कायदे पाळायला तयार नाही. कामगारांनी युनियन केली, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या घटनेनुसार जो काही अधिकार आहे तो अधिकार कामगारांनी मागितला तर मालक मात्र युनियन नको आहे आणि कामगारांना निलंबित केले जाते. आणि गेल्या 6 महिन्यापासून धुमाळ कंपनीचं जे काही संप चालू आहे आणि 9 महिन्याचा वेतनवाढीचा करार आहे तो त्यांनी केलेला नाही. बिगर युनियनच्या लोकांचं 9,000 रुपयाचा करार केलेला आहे. आम्ही देखील त्यांना सांगतो का तुम्ही बिगर युनियन असलेल्या कामगारांचा जो काही करार केला तो आम्हाला करा, पण धुमाळ मॅनेजमेंटची जी काही कामगारांची दडपशाही सुरू आहे त्या दडपशाहीच्या विरोधात आम्ही मोर्चा आणलेला आहे. तसेच रोटेमधील जे काही आज कामगार इथं आलेले हे कामगार गेल्या 10 वर्षापासून इंजिनियर कामगार आहे, डिप्लोमा डिग्री घेतलेले कामगार आहे आणि मास प्रोडक्शनमध्ये काम करत आहेत, पण त्यांना कॉन्ट्रॅक्टच्या ॲक्टच्या नावाखाली त्यांना कामाला घेतलेले आणि मात्र कॉन्ट्रॅक्ट ॲब्लिकेशन ॲक्टचं इथं उल्लंघन केले जातं आहे. आणि आमच्या नाशिक जिल्ह्यातले जे काही सरकारी मिशनरी जे काही सिस्टम आहे हे सिस्टम डोळेझाकपणा करत आहेत. बोगस पद्धतीने लायसन दिले जाते देवाणघेवाण करून आणि बोगस प्रकारे इथं या नाशिक जिल्ह्यामध्ये कामगारांची पिळवणूक सुरू आहे. आणि आपल्याला माहीत असं पाहिजे गेल्या 4 महिन्यापासून धुमाळमधील कामगारांचं कुटुंब आज उद्ध्वस्त होण्याच्या मार्गावर आहे. त्यांच्या चुली बंद झालेल्या आहेत. आम्ही न्याय मागतोय, कामगार उपायुक्ताकडे न्याय मागतोय, आम्ही कलेक्टर साहेबांच्याकडे न्याय मागतोय, आम्ही कामगार मंत्र्यांना निवेदन दिलेले. मात्र इथले जे काही शासन आहे, कामगार उपायुक्त असेल, जिल्हाधिकारी साहेब असतील, हे आमच्या कामगारांचे प्रश्न सोडवायला तयार नाही. यांना कामगार मेले तर चालतील, कुटुंब मेले चालेल, पण यांना मात्र कुंभमेळा हा यांना यशस्वी करायचे आहे आणि त्यामुळे या कामगारांच्याकडे दुर्लक्ष होत आहे. म्हणून आम्ही आज इथं मोर्चा आलेले आहे. आमचं म्हणणं आहे कॉन्ट्रॅक्ट ॲब्लिकेशन ॲक्टचं उल्लंघन करणारी जी काही रोटे मॅनेजमेंट आहे त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि धुमाळची मॅनेजमेंटची काही जी दडपशाही सुरू झालेली आहे या दडपशाहीच्या विरोधात आज मोर्चा आल्याने त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे आणि कामगारांच्या पसंतीची युनियनची बोलणी केली पाहिजे. आम्ही कामगार आहे, आम्हाला कमी कमी 20-25 हजार पगार आहे, 17-18 हजार पगार आहे. हे जे काय मालक आहेत या निमा आयमा सीमासारख्या संघटनेचे मेंबर आहेत, त्यांनी युनियन केली तर चालते, कामगारांनी युनियन केली तर त्यांच्या पोटामध्ये दुखायला लागतं आहे. मग एकाला एक नाही आणि दुसऱ्याला एक नाही असं कसं चालणार? आम्ही घटनेच्या बाहेर किंवा कायद्याच्या बाहेर जाऊन कुठलाही न्याय मागत नाही. कायद्यामध्ये जो बसलेला न्याय तो आम्हाला दिला पाहिजे ही आमची मागणी आहे. जर इथली ही काही मॅनेजमेंट जर धुमाळ मॅनेजमेंट असेल किंवा रोटे मॅनेजमेंट जर सरकारचं ऐकत नसेल, जिल्हाधिकाऱ्यांचं ऐकत नसेल, कामगार
नगरपालिकांचं ऐकत नसेल, आमदारांचं ऐकत नसेल तर असल्या कंपन्यांचं रजिस्ट्रेशन रद्द केलं पाहिजे, कॉन्ट्रॅक्ट लायसन रद्द केलं पाहिजे आणि यांना खरंच गुजरातमध्ये पाठवलं पाहिजे. असले कारखाने आमच्याकडं नको आहे जे स्वतःचा विकास करून बहुराष्ट्रीय कंपनी बहुराष्ट्रीय याच्यामध्ये आंतरराष्ट्रीय याच्यामध्ये तिकडे बँकेमध्ये अकाउंटमध्ये पैसे टाकत असतात. हा विकास आम्हाला नको आहे. आम्हाला विकास इथल्या कामगाराच्या कुटुंबाचा झाला पाहिजे, त्याला चांगलं असं वेतन मिळालं पाहिजे, त्याचं कुटुंब जगता येईल असं वेतन मिळालं पाहिजे. या मागणीसाठी आम्ही मोर्चा आलेले आहे. याच्यानंतर जर आज आम्हाला न्याय मिळाला नाही 8 दिवसामध्ये तर आम्ही रोटे कंपनीवरून पायी मोर्चा मंत्रालयावर काढणार आहे, अधिवेशनावर काढणार आहे आणि त्यावेळेला आम्ही कोणाचं ऐकणार नाही. त्याला जबाबदार नाशिक जिल्ह्यातलं प्रशासन असेल आणि रोटे आणि धुमाळ मॅनेजमेंट राहील. कामगार 500 कामगार आहेत, पूर्ण कुटुंब आलेले आहेत, दोन्ही कंपनीचे कुटुंब आले का ज्यांच्या चुली बंद झालेल्या आहेत आणि त्या आक्रोश करत आलेले आहेत. कलेक्टर साहेबांच्याकडे अपेक्षा करत आलेले आहे का आम्ही आज मोर्चा जर काढला तर आम्हाला न्याय मिळेल म्हणून ते आलेले आहेत. नाव रंजना कारभारी बिन्नर. धुमाळ कंपनीची युनियन आमची चालू आहे. आमच्या माणसांनी त्या ठिकाणी जवळजवळ 1 वर्षापासून त्या ठिकाणी युनियन चालू आहे, परंतु कोणत्याच मागण्या ते पूर्ण करत नाही आणि आता 2 महिन्यापासून सगळे इथं ITI सिग्नल येऊन आयुक्त ऑफिससमोर बसतात आणि तरीसुद्धा मुंबईला पण 2 वेळा जाऊन आले, तरीसुद्धा त्यांनी कोणत्याही मिटिंगला ते आले नाही आणि कोणत्याच मागण्या आमच्या पूर्ण झाल्या नाही आणि आमच्या चुली डायरेक्ट बंद आहे. आमच्या घरात किराणा नाही, आमच्या घरात काहीच नाही, तरीसुद्धा ते कोणतीच ॲक्शन घ्यायला तयार नाही. मग म्हणून आम्ही आज या ठिकाणी मोर्चा घेऊन आलेलो आहोत. त्यांनी आमची दखल घ्यावी, आमच्या लेकरा बाळांचा विचार करावा, बायकांचा, आमच्या घराचा, कुटुंबाचा विचार करावा, आमच्या माणसांचा विचार करावा. आमचे सर्व माणसं आजारी आहेत, काहींना शुगर आहे, काहींना BP आहे, सगळ्यांच्या गोळ्या चालू आहे, सगळ्यांच्या औषधं चालू असतानासुद्धा उन्हातान्हात ते या ठिकाणी येऊन बसतात, तरीसुद्धा हे कोणतीही दखल घेत नाही. तर त्या सगळ्यांचा विचार करून सगळ्यांनी कृपा करून आमचा विचार करावा, कुटुंबाचा. आमच्या धुमाळ कंपनीत जे चालू आहे त्यांनी सर्व त्या साहेबांनी सगळ्या मागण्या आमच्या पूर्ण कराव्या, आमची एवढीच अपेक्षा आहे. धन्यवाद. लता पंडित गायकर, नांदगाव. माझं एकच म्हणणं होतं, एरडे कंपनीमध्ये युनियनला चालू होऊन 29-30 दिवस झालेले आहेत, तरी पोरं बाहेर बसलेले आहेत आणि त्या पोरांना ज्या सरकारी ज्या मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण करून कंपनीने, मॅनेजमेंटने त्यांना जे आहे ते पगार वाढ करू, पगार कंपनीत परमनंट करून आणि त्यांना कंपनीत घेणे आणि त्यांच्या मागण्या पूर्ण करणे हे माझं त्यांच्याकडे निवेदन आहे. असं खुर्च्या खाली करा, नाहीतर खुर्च्या खाली करा. कामगार कुटुंबाला उद्ध्वस्त करणार रोटे मॅनेजमेंट हल्ला बोल. कामगार कुटुंबाला उद्ध्वस्त करणारे धुमाळ मॅनेजमेंट हल्ला बोल. कामगारांच्या पसंतीची युनियनची मागणी केलीच पाहिजे. कमी केलेल्या कामगारांचा घेतलाच पाहिजे. CIT जिंदाबाद, कामगार मंत्री कामगार मंत्री